नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या नवीन असलेला एक प्रश्न संभ्रम म्हणजेच काय, तर आरक्षणाचा नवीन नियम नेमकं काय सांगतोय. मग या माध्यमातून हा नियम चांगला की वाईट, कुणासाठी चांगला आहे, कुणासाठी वाईट आहे, याबद्दल भरपूर चर्चा चालू आहे. आणि नेमकं काय काय होतंय, बरेचसे पार म्हणजे इथपर्यंत गेले पार आंदोलन बिंदोलन करायचे. पण मित्रांनो, पहिले याला व्यवस्थित समजून घ्या, नेमकं कशा पद्धतीने आहे. कॅटेगरीच्या उमेदवारांना ओपनच्या जागा मिळणार नाहीत म्हणजे नेमकं काय आहे, याला डिटेलमध्ये आपण समजून घेऊ सोप्या भाषेमध्ये. नेमकं काय बघा, अशा भरपूर न्यूज ऐकल्या, भरपूर भरपूर न्यूज वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे सोशल मीडियावरती. मग काही ठिकाणी सरकारनामा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आहे, सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे सांगितले आहे. काही गुड न्यूज म्हणतायत, काही लोक चांगलं वाईट म्हणतायत, आरोप लावला जातोय. त्याच्यानंतर सवलत घेणाऱ्यांना ओपन मधून संधी नाही मिळणार, अशा बऱ्याच गोष्टी आहे. मोठा झटका बिटका बरंच काय 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 म्हटलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये मित्रांनो, बेसिकली जर आपण बघितलं नेमकं काय आहे, तर एकदम स्लाइट चेंज करण्यात आलेला आहे. आणि तो चेंज जो आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे, नेमकं त्याला समजून घ्या पहिले की नेमकं आहे काय. ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिल्यांदा निर्णय काय आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती धोरणात मंत्रिमंडळाकडनं काल एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती धोरणामध्ये बदल काय झालेला आहे. निवड प्रक्रियेत आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगती आणणे. थोडक्यात अर्थ काय, कोणतं पण कन्सेशन त्याने जर आतापर्यंत घेतलेलं नसेल, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात, नीट ऐका, हा सगळ्यात महत्वाचा, निवड प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर कन्सेशन जर त्याने घेतलेलं असेल तर त्याला खुल्या प्रवर्गातून निवड होणार नाही. म्हणजे काय, जर समजा त्याने काही 5-6 गोष्टी आहेत, मग त्या सगळ्यांपैकी जर समजा सवलत त्याने घेतलेली असेल तर त्याला फक्त ओबीसीच्या जागांवरती क्लेम करता येईल, त्याला ओपन मधल्या जागेवरती क्लेम करता येणार नाही, जरी स्कोअर त्याचा जास्त असला तरी. पण नेमकं काय बघा, गोल्डन रूल आहे, याला नीट समजून घ्या. कॅटेगरी आणि हे ओपन, मग यामध्ये होतं काय, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर विशेष सवलत घेतली तर त्याचा विचार राखीव प्रवर्गातील कॅटेगरीसाठी म्हणजे जागांसाठीच होईल. गुणवत्ता असली तरीही अशा उमेदवाराला ओपन मधल्या जागा ज्या आहेत त्या मिळणार नाही. म्हणजे काय, नेमकं समजून घ्या. रेड झोन, या सवलती घेतल्यात. मग कोणत्या कोणत्या सवलती आहे. पहिली सवलत, वयातील सवलत. मग बघा, एक तर पहिलं हे समजून घ्या की कॅटेगरी मधल्या लोकांना नेमक्या फायदे काय काय भेटतात. सगळ्यात पहिला फायदा भेटतो त्याला वयाची सवलत. म्हणजे जर समजा मी साधारण विचार केला, साधारण एखादा कॅन्डिडेट आहे आणि त्याचं वय साधारण जे आहे, म्हणजे एखाद्या पोस्टसाठी आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये 38 वर्ष वयाची लिमिट आहे, तर अशा केसमध्ये तो 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, बरोबर, जर कॅटेगरी मधनं असेल. आता याचं वय समजा मी कन्सिडर केलं की 41, 40, 41, 42 काहीतरी वय कन्सिडर केलं, मोर दॅन 38 आणि लेस दॅन 43, तर ह्या रेंज मधला तो असेल मित्रांनो, तर अशा व्यक्तीला अप्लाय करताना याने पहिला नियम जो आहे कोणता, वयातील सवलत त्याने घेतलेली आहे. मग अशा केस मधला उमेदवार एज रिलॅक्सेशन जर घेतलेला असेल तर अशा केसमध्ये तो फक्त आणि फक्त ओबीसी या कॅटेगरीमध्येच कन्सिडर केला जाईल, त्याला ओपन मधल्या जागांवर क्लेम करता येणार नाही. ओके, भलेही त्याचे मार्क जास्त असतील. ठीक. दुसरा प्रकार, मी जर म्हटलं समजा दुसऱ्या प्रकारात जर आपण बघितलं, साधारण सेकंड काय सांगतं बघा, शैक्षणिक अर्हता. मग शैक्षणिक अर्हता म्हणजेच काय, एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पण जनरली असं असतं बघा, काही जागांसाठी जे आहे तर 10वी असेल किंवा 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशनला असेल, पर्सेंटेजची अट असते, 60% मिनिमम असले पाहिजे. तर मग अशा केसमध्ये जर समजा ओपन कॅटेगरीला 60% असेल तर बाकीच्या कॅटेगरीसाठी ते 55% पर्यंत येतं, बरोबर. मग अशा केसमध्ये समजा मी म्हटलं जर त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे कॅटेगरी मधनं असेल तर अशा केसमध्ये त्याला 55% आहे आणि कॅन्डिडेट आहे त्याला 56%, 58% अशा रेंजमध्ये आहे. तर अशा केसमध्ये त्यांनी ही म्हणजे त्यांनी जे एज रिलॅक्सेशन नाही घेतलं पण एज्युकेशनल क्वालिफिकेशन मधला सवलत कन्सेशन घेतलेली आहे, अशा केसमध्ये सुद्धा त्याला फक्त आणि फक्त ओबीसी किंवा जी कॅटेगरी असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटी असेल, ओबीसी मधला असेल, जी त्याची कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी मधलं ती जी जागा आहे त्याच जागेवर क्लेम करता येईल, भलेही त्याचे मार्क जास्त असतील. ओके. तिसरा, अनुभव. आता काही पोस्ट आहेत बघा की ज्याच्यामध्ये जर मी म्हणलं समजा, तर बऱ्याचदा अशा काही पोस्ट आहेत की ज्या पोस्टसाठी साधारण अनुभव हा कंपल्सरी असतो.
आणि मग राज्याच्या ज्या काही अशा जागा आहेत एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जातात, अशा जागांसाठी जर मी म्हटलं समजा ह्या जागांसाठी साधारण आपल्याला काय करता येऊ शकतं, जर याच्यात पण एक्सपिरियन्स समजा 3 वर्षांचा असेल, तर इथं 2 वर्ष किंवा कधी-कधी काही अशा पोस्ट आहेत, की ज्यांना डायरेक्टली नील एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स नसेल, फ्रेशर असेल, तरी पण अप्लाय करता येतात कॅटेगरीसाठी. तर ही कन्सेशन घेतलेली असेल. सांगण्याचं तात्पर्य एकच, एकतर ही ती 1, 2, 3, 4 यांच्यापैकी कोणती पण एक सवलत घेतलेली असेल, तर अशा केसमध्ये त्या पर्सनला, त्या कॅन्डिडेटला ओबीसी, एस-सी, एस-टी ज्या कॅटेगरीमधून हा फॉर्म भरतोय, त्याच कॅटेगरीच्या जागांवरती क्लेम करता येईल. ओपन मधल्या जागांवरती क्लेम करता येणार नाही. ओपन मधली जागा त्याला भेटणार आहे. पहिला नियम असा होता, की त्याला जास्त मार्क असतील तर तो ओपन मध्ये जायचा आणि मग ओपन मधल्या त्या जागा घ्यायचा. सोबत कॅटेगरी मधल्या पण काही जागा घ्यायच्या. बरोबर ना? सो अशा टाइपने व्हायचं. तर हे कुठेतरी चेंज झालंय. ग्रीन झोन, अपवाद यामुळे ओपनचे दरवाजे बंद होत नाहीत. परीक्षा शुल्क. पण हे जे आहेत आता मेन मुद्दा हे 4 म्हटलं समजा हे 4 बनतात. हा एक 5वा मुद्दा बनतो परीक्षा शुल्क. फीस जी असते कॅटेगरीमध्ये कमी फीस भरावी लागते. मग त्याच्यात तुम्हाला कॅटेगरी म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. फीचं एक्झम्पशन राहील. ते तुम्हाला तरी पण ओपनमध्ये कन्सिडर केलं जाईल. म्हणजे तुम्ही फीस कमी भरली आहे बाबा, एस-सी-एस-टीची जी फीस होती किंवा ओबीसीची जी फीस होती, ती भरली म्हणून तुम्हाला ओपनमध्ये जागा भेटणार नाही, असं काही नाहीये. यात जर तुम्ही असाल फक्त आणि ह्या 4 पैकी एक पण कन्सेशन घेतलेली नसेल, तर अशा केसमध्ये हा कॅन्डिडेट ओपन या कॅटेगरी मधल्या ज्या जागा आहेत, त्या जागांना क्लेम करू शकतो. मुद्दा महत्वाचा आहे. ओके का? ह्या पद्धतीने आहे. दुसरं परिस्थिती 1 काय वयाची सवलत कशी आहे मग डिटेलमध्ये बघा आता. हा मी ए उमेदवार कन्सिडर केलाय. साधारण जर मी एज म्हटलं समजा 38 एज असतं लिमिट. पण जर मी म्हटलं कॅटेगरीसाठी 43 आहे, अशा केसमध्ये ह्या उमेदवाराचं एज आहे 40. अशा केसमध्ये 40 वर्ष आहेत आणि ओबीसी मधून फॉर्म जर भरला, तर फॉर्म भरताना त्यांनी वयाची सवलत घेतली. त्यांनी 38 असता किंवा त्याच्यापेक्षा कमी असता, तर मग वयाची सवलत घेतली नव्हती. याला ओपन मध्ये कन्सिडर केलं असतं. आता 38 वर्ष वय आहे, बरोबर? आणि 43 वर्षाची लिमिट. मग हा हा जो पट्टा आहे, हा पूर्ण पट्टा म्हणजे कन्सेशनवाला पट्टा आहे, बरोबर? ह्याचा फायदा त्यांनी घेतलाय. 4 गोष्टी ज्या सांगितल्या होत्या, त्या 4 गोष्टींपैकी एकाचा फायदा यांनी घेतलाय आणि म्हणून अशा उमेदवाराला त्याने वयाची सवलत घेतली. म्हणून ओपनमध्ये कन्सिडर करणार नाही. फक्त कॅटेगरीच्या जेवढ्या जागा असतील, त्याच जागांवरती हा क्लेम करू शकेल. त्याच जागांमध्ये यांना कन्सिडर केलं. ओके का? पुढे समजा शैक्षणिक अर्हता ज्याला मी डिटेल म्हटलं. 56% मॅक्सिमम काही ठिकाणी जे असतं ते 60% ची अट असते काही ठिकाणी. मग 60% आणि कॅटेगरीला 55%. समजा आपला उमेदवार ए कन्सिडर केला, त्या उमेदवाराला साधारण 56% मार्क आहे. किती मार्क आहेत? 56% मार्क आहे. 56%. अशा केसमध्ये सवलत घेतली आहे त्यांनी. त्यामुळं फक्त कॅटेगरीमधून निवड केली जाईल. ती पण त्याची कॅटेगरी असेल. ओबीसी, एस-सी, एस-टी जे काय असेल त्याच्यातून. अनुभवाच्या बाबतीत पण सेम तसंच कॅटेगरी ओपनला अनुभव सक्तीचा आणि कॅटेगरीला गरज नाही. जर उमेदवारांनी कॅटेगरीला गरज नाहीये म्हणून अप्लाय करू शकत असेल, तर तो अनुभव पण आहे आणि मग अप्लाय करतोय. मग तो ओपन मधल्या जागा पण घेऊ शकतो. पण ज्या केसमध्ये त्याने जर अनुभव जो असेल, तो जर कन्सिडर केलेला असेल, कॅटेगरीला गरज नाहीये ती सवलत त्यांनी घेतली असेल, तर अशा केसमध्ये त्याची निवड ही फक्त कॅटेगरी. ओके का? आणखी एक नियम असतो, तो म्हणजे अटेम्प्टचा. मग आपण बघितलं तर यूपीएससी असेल किंवा काही अशा यूपीएससी मध्येच विशेष करून अशा आहेत. अटेम्प्ट्स असतात. एस-बी-आय असेल, आर-बी-आय असेल, त्याच्यानंतर मी म्हटलं समजा ह्यांच्या अटेम्प्टवरती लिमिटेशन असतात. त्यानंतर मी म्हटलं सेम यूपीएससी असेल, त्याला पण अटेम्प्टचं लिमिट असतं. तसं एमपीएससीसाठी साधारण जर मी म्हटलं समजा, इकडं जर जनरल कॅटेगरीला 6 संधी असतील, तर एस-सी, एस-टी किंवा बाकीच्या कॅटेगरीसाठी 9 संधी असतात. म्हणजे 9 वेळेस अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर उमेदवाराचे 5 किंवा 6 अटेम्प्ट झाले, तर त्याचा विचार ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकतो. पण 6व्या 7व्या अटेम्प्टला जर पास झालेला असेल, तर मग अशा केसमध्ये त्यावेळेस तो ओपनची मर्यादा त्यांनी ओलांडलेली असते. म्हणून मग अशा केसमध्ये त्याचा जो काही स्कोर असेल, त्याला कन्सिडर करताना फक्त त्याला त्याची जी कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीमधून कन्सिडर केलं जाईल. 1, 2, 3, 4, 5, 6. 5-6 अटेम्प्ट झाल्यानंतर 6च्या नंतर पुढचे जे असतील, त्या सगळ्या लिमिट्स ज्या आहेत, त्यांचा फायदा घेतला.
जे आपण कन्सेशन घेतलेलं आहे, आपल्याला जे नियम दिलेले आहेत त्यांचे कन्सेशन घेतलेले आहे आणि म्हणून आपण त्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो. त्याचं आपण रिझर्वेशन घेतलेलं आहे. तर त्या कॅटेगरीमध्ये आपण रिझर्वेशन घेतल्यामुळं त्याच कॅटेगरीच्या जागा आपल्याला लागू होतील. त्याच जागांवरती आपण क्लेम करू शकतो. ओपनमध्ये आपण जाऊ शकणार. ओके का? समजा अजून एक ही एकदम महत्वाची अट आहे. पूर्व ते मुख्य परीक्षेचा टप्पा, कट ऑफचा ट्रॅप काय असतो बघा आता. आता प्री एक्झाम घेतली, प्री एक्झाम. मग प्री एक्झाम झाल्यानंतर साधारण बघा प्रीचा कट ऑफ लागला समजा. जर मी म्हटलं प्रीचा कट ऑफ लागला 60 मार्कांचा, ठीक आहे. मी समजण्यासाठी म्हणतो 60चा कट ऑफ लागला. हा आहे जनरल कॅटेगरीसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी कितीचा आहे? 60चा कट ऑफ आहे, 60 मार्क्सचा. आता झालं काय, की आणि एस-सी, एस-टी किंवा ओबीसी यांच्यासाठी आहे तो 55%चा. 55%चा बरोबर. मग आता या कॅटेगरीचा कट ऑफचा बेनिफिट त्यांनी घेतला. मागचे 4-5 सगळेच्या सगळे कोणतेच बेनिफिट त्यांनी घेतले नव्हते. पण प्री मध्ये जो पास झाला, प्री मध्ये पास झाला, कशामुळे पास झाला? 55 मार्क्स होते म्हणून, बरोबर. आणि 55 मार्क्स जे होते, समजा कट ऑफ लागला कॅटेगरीचा, तो प्री मधला त्यांनी काय केला? त्यांनी कन्सेशन घेऊन टाकली. 55 मार्क त्याला होते. यामध्ये बाकीच्यांपेक्षा 5 मार्क कमी असून पण त्याचं सिलेक्शन झालं, म्हणजे प्री क्वालिफाय झाला, बरोबर. मग आता अशा केसमध्ये जर मी म्हटलं समजा, तर पूर्व परीक्षेमध्ये तो कॅटेगरीचा बेनिफिट घेऊन आलेला आहे मेन्समध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये, आणि म्हणून त्याला इथून इथे एंट्री भेटल, बरोबर. पण मेन्स मधून ज्यावेळेस फायनल सिलेक्शन असेल, फायनल सिलेक्शन ज्यावेळेस होईल, त्यावेळेस फायनल सिलेक्शनसाठी मात्र तो ओबीसी कॅटेगरी मधूनच कन्सिडर केला जाईल. त्याला ओपनचे दरवाजे बंद होऊन जातील. का बरं? कारण त्यांनी कॅटेगरीचा कट ऑफचा फायदा घेतला ना. तर आतापर्यंत मागच्या टप्प्यामध्ये कोणताही फायदा त्याने घेतलेला नसेल, कोणतीही कन्सेशन त्याने घेतलेली नसेल, अशाच लोकांसाठी ओपनचा जो दरवाजा आहे तो ओपन राहणार आहे. ठीक आहे. बाकीच्यांना मात्र कोणती पण एक कन्सेशन घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जर मी म्हटलं समजा, तर पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी आपल्याला काय असेल, कॅटेगरी मधनच अप्लाय करता येईल आणि कॅटेगरी मधल्याच जागांवरती क्लेम करता येईल. ठीक आहे. मग सर असं होऊ शकतं ना, चारीच्या चारी चारहीच्या चारही बेनिफिट सुद्धा घेऊ शकतात ना? घेऊ शकतं ना, काही प्रॉब्लेम नाही. ऑल बेनिफिट्स घेतले काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला ऑल बेनिफिट्स घेतल्यानंतर पण तुम्हाला कॅटेगरीच्याच जागांवरती क्लेम करता येईल. असं नाहीये की तुम्हाला एक बेनिफिट घेतलं म्हणजे मग सगळे बेनिफिट घेता येणार नाही. तुम्हाला सगळे बेनिफिट घ्या. म्हणजे तुम्ही शिक्षणात कमी आहेत, वयामध्ये कमी आहात, सगळेच्या सगळे 4च्या 4 ज्या आहेत अटेम्प्ट आहेत त्याच्यात पण तुम्ही सवलत घेतली, काही प्रॉब्लेम नाही. पण अशा केसमध्ये तुम्ही फक्त कॅटेगरीमध्ये कन्सिडर होणार. ही कॅटेगरी ज्या कॅटेगरीमधनं तुम्ही फॉर्म भरताय त्याच कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या जागांवरती तुम्ही क्लेम करू शकता. ओपन मध्ये तुम्ही जाणार नाही. ओके का? क्लिअर सगळ्यांना? मग हा गुणांचा फरक मी आताच सांगितला. मग सवलत न घेतल्या समांतर आरक्षण आणि निवडीचा क्रम. जर एखाद्या उमेदवाराने ओबीसी महिला कोणतीही सवलत घेतलेली नाही आतापर्यंत आणि कट ऑफही पार केलेला असेल, तर तिचा विचार 4 ठिकाणी होतो. विशेष करून जर मी म्हटलं समजा एखादी महिला आहे, मग आता निवड कशी करणार बाबा? तिने आतापर्यंत 5-6 जेवढ्या पण गोष्टी होत्या त्यात कशातलाच फायदाच घेतला नाही. मग पहिलं तर ती ओपन फिमेल मधून कन्सिडर होईल. नंतर कॅटेगरी फिमेल मध्ये पण कन्सिडर होऊ शकते, ओपन जनरल मध्ये पण कन्सिडर होईल किंवा कॅटेगरी जनरल मध्ये पण कन्सिडर होऊ शकते. अशा चारही प्रकारांमध्ये ती येऊ शकते. याचं कारण नेमकं काय आहे आणि फायदा नेमका काय? बघा, समजा जर मी म्हटलं समजा त्यांनी बेनिफिट कोणतेच घेतलेले नाहीये, मग ओपन मधला जो कट ऑफ आहे त्यामध्ये जागा जास्त आहेत, तर सगळ्या जागांसाठी मला काय करता येईल? तिला क्लेम करता येईल. मग एक तर ओपन फिमेल मधनं जर समजा ओपन जनरल पहिला कन्सिडर होईल, खुला सर्वसाधारण वर्ग, यामध्ये तिचं सिलेक्शन नाही झालं, कट ऑफ ह्याच्यापेक्षा कमी आला, मग फिमेलचा जो आहे त्या कॅटेगरी फिमेल मध्ये ती अप्लाय करू शकते, म्हणजे त्या जागांवरती पण क्लेम करू शकते. सो अशा पद्धतीने स्ट्रक्चर जे आहे ते या पद्धतीचं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? मग आता थोडक्यात जर मी म्हणलं तुम्ही ओपन मध्ये जाणार का, कधी जाणार, समजण्यासाठी एकदम डायग्रामॅटिकली सिस्टमॅटिक समजून घेऊ. तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरला. पहिलं, वयातली शिक्षणातली अनुभवातली संधीत सवलत घेतली का? जर तुम्ही सवलत घेतली असेल तर अशा केसमध्ये तुम्ही फक्त कॅटेगरी मधून निवडले जाणार. जर तुम्ही सवलत घेतलेली नसेल 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 तर अशा केसमध्ये तुमचा कट ऑफ ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त, मग तुमचे या ठिकाणी तुम्हाला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाणार. दुसरा प्रश्न, प्री परीक्षेचे गुण ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त आहेत का?
जर प्री मधला कट ऑफ जो आहे तो समजा 70 मार्काचा लागला आणि तुम्हाला 72 मार्क आहे, ओपनचा कट ऑफ 70चा आहे आणि मग तुम्हाला 72 मार्क आहे, मग तुम्ही ओपन मधून जाताना बाकीचे कोणत्या सवलत घेतलेले नसतील तर, बरोबर? मग तुम्ही ओपन मधून कन्सिडर व्हाल. जर तसं कन्सिडर झालं तर ओपन प्लस कॅटेगरी अशा दोन्ही जागांसाठी पात्र असाल. मी म्हणलं ओबीसीची एकच जागा आहे आणि ओपन मध्ये 10 जागा आहे, तर तुम्ही 11 जागांवरती क्लेम करू शकता. 11 जागेंवरती क्लेम करू शकता. बरोबर? क्लिअर सगळ्यांना? आता दुसरा मुद्दा असा झाला, की इथे पूर्व परीक्षेमध्ये ओपनच्या कट ऑफ पेक्षा जास्त तुम्हाला मार्क जे आहेत ते नाहीये. म्हणजे कट ऑफ होता 70 मार्कांचा आणि तुम्हाला 69 मार्क आहेत. आणि जर मी म्हटलं समजा कट ऑफ कॅटेगरीचा म्हटलं तर 65 चा आहे. मग अशा केसमध्ये तुमचे जे मार्क आलेले आहेत ते 65 मार्क आलेले आहेत आणि 65 मार्क आहेत. तुमचे 69 मार्क आहेत ते 65 ते 70 ह्या रेंजमध्ये येतात. म्हणजे इथं तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट घेताय आणि म्हणून अशा केसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कोणत्या जागेवरती क्लेम करता येईल? टोटल 10 आणि 1 असं मी म्हटलं होतं. ओपनच्या 10 जागा आणि ओबीसीची फक्त एकच जागा. जर तुम्ही फॉर्म ओबीसीतून टाकलेला असेल तर अशा केसमध्ये 65 मार्कांवरती तुम्ही पास तर झालेले. प्री परीक्षेमधून तुम्ही पुढे तर आलेले. पण अशा केसमध्ये तुम्हाला फक्त त्या एका जागेसाठीच तुम्ही पात्र आहात. तुम्ही उरलेल्या जागांसाठी पात्र नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना? अरे येस ऑर नो? आणि जर तुम्हाला 72 मार्क असतील तर अशा केसमध्ये तुम्ही 10 आणि 1 11 अशा 11 जागांवरती पण क्लेम करू शकता. ओके का? बर. मग आता याचा फायदा काय किंवा तोटा काय? नेमकं चांगलं आहे का वाईट आहे? याच्यावर लई विचार करत बसू नका. आरक्षण चांगलं आहे, हक्क कायदा आहे किंवा मला याच्यावरती क्लेम केलं पाहिजे, आमच्यासाठी आमच्यावरती तर लई अन्याय लावलाय. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा मित्रांनो मी असं म्हणाल हा आपल्या आयुष्यातला गोल्डन पिरियड आहे. चांगलं करिअर निवडून चांगला अभ्यास करणं आणि चांगली पोस्ट मिळवणं याच्यावरती मॅक्झिमम फोकस आपला असायला हवा असं मला वाटतं. त्यानंतर गुणवत्ता महत्वाची. तुम्ही कॅटेगरी मधला फॉर्म भरताय किंवा कुठेही भरताय. जर मी म्हटलं ओव्हरऑल तुम्हाला जर 70-72च्या वरती मार्क्स आहेत, मग अशा केसमध्ये तुम्हाला टेन्शनच नाही ना. कळतंय? हुशार जर असतील, गुणवत्ता असेल, तर अशा केसमध्ये तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट न घेता डायरेक्टली ओपन मधून पुढे जाऊ शकता. पारदर्शकता याच्यातून होईल काय? बऱ्याचदा असं व्हायचं, की काही ठिकाणी जे आहे, तर बऱ्याचदा कमी मार्क्स असून सुद्धा कोणीतरी पुढे गेलं किंवा त्याचं सिलेक्शन झालं. ह्या टाईपच्या ज्या गोष्टी होत्या, भेदभाव म्हणतो आपण, तर तो कुठेतरी व्हायचा. आता काही ना काही अंशी, थोड्या अंशी, जास्त अंशी जर मी म्हटलं समजा, तर पारदर्शकता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ओव्हरऑल मला असं वाटतं, की मी पण या मतांशी सहमत आहे. अ, खरे खरे तर आपल्याला हे नफा आहे किंवा तोटा आहे किंवा चांगलं आहे, वाईट आहे याच्यावर विचार करत बसू नका. आहे ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. ओके. तो येणाऱ्या काळातल्या ज्या काही एम-पी-एस-सीच्या परीक्षा आहेत, त्या सगळ्या परीक्षांमध्ये ह्या पद्धतीने प्रणाली जी आहे ती असणार आहे. तुम्हाला जर हे सगळं लक्षात आलं असेल, समजलं असेल, तर नक्की हा व्हिडिओ ज्यांना अजून समजला नाही, सोप्या शब्दामध्ये समजून पाहिजे अशा लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच नवीन-नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला कन्सिस्टंटली म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कन्सिस्टंटली याच्यावरती नवीन-नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटेड माहिती जी आहे ती येत असते आणि लाईक करायला विसरू नका जर खरंच आवडलं असेल तर. चालेल. ओके. उर्वरित पुढील भागात थँक यू व्हेरी मच.